स्वागत आहे सर्वांचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही बनवले विदर्भ स्पेशल रोडगे आणि मस्त वांग्याची भाजी. आम्ही गेलो होतो आमच्या गावी सुकळीला, तर तिथे आम्ही मस्त वांग्याची भाजी आणि रोडग्याचा बेत ठेवला. तर हे आहेत आमच्या लायना सासूबाई. ते सांगत आहेत की रोडग्याच्या पिठामध्ये त्यांनी काय काय घेतलं. तर रोडगे बनवायसाठी तीळ आणि ओवा. तर इकडे बघा, इकडे चालू आहे बाबाची मस्त भाजी बनवणं. मस्त इटायची चूल मांडलेली बाहेर आणि त्याच्यात मस्त देऊन राहिली वांग्याची फोडणी. मोठ्या गंजामध्ये पाहुणे पाहून, कारण रोडगे जेवायला पाहुणेच येणार होते तेवढे. तर मस्तपैकी चालू आहे वांग्याची भाजी. भाजी बनवताना बघा इकडे साईडला आहेत बकऱ्या बांधलेल्या. वांग्याच्या भाजीला फोडणी देईपर्यंत इकडे चालू आहे आमची तयारी रोडगे बनवायसाठी. तर ते बघा कशी माझी लायनी सासू, मी आणि मस्त बसलेला आम्ही रोडगे बनवायसाठी. चालू आहे आमचं रोडगे बनवणं. रोडगे आता बनतच आलेले आहे. वांग्याच्या भाजीला दिली आम्ही फोडणी. बस आता रोडगे बनवायचे राहिले आमचे. आमची सासूबाई सांगत आहे आम्हाला की रोडगे जास्त मोठे मोठे नको बनवू, म्हणून लहान बनव. त्यांनी सांगितले तशाप्रमाणे चालू आहेत आमचे रोडगे बनवणं. इकडे चालू आहे आमच्या लायने बाबाचा फोन लावणं पाहुण्याला कधी येता म्हणून. झाले आमचे अर्धे रोडगे बनवणं झालेले आहेत आणि अर्धे राहिलेले आहेत. आता सगळं दोघींना आम्ही पीठ मळून आणि मस्त रोडगे बनवून एका साईडला ठेवून दिले. तुम्हाला दिसतच असतील कसे एका साईडला रोडगे बनवून ठेवले आम्ही सर्व. आता ते पेटवल्यानंतर त्याच्यात टाकून द्यायचं. इकडे पेटवलं बघा, इकडे रोडगे टाकायसाठी पेटवून सुद्धा ठेवलेलं आहे. आणि भाजीला फोडणीसुद्धा देऊन दिली आहे. भाजी बनलेली आहे आणि रोडगेही बनलेले आहेत. तर बघा भाजी कशी केली बाबानं, एकदम लाल झाली होती, तरीबाज झाली होती मस्त भाजी. आमच्या विदर्भामध्ये वांग्याची भाजी अशीच बनवतात, तिखट आणि तरीबाज मस्त. तुम्ही बनवता का नाही रोडगे आणि वांग्याची भाजी? कमेंटमध्ये नक्की सांगा आम्हाला. आम्हाला तर खूप आवडतात रोडगे आणि वांग्याची भाजी. आणि दरवेळेसच बनवत असतो आम्ही. म्हणजे जेव्हाही आम्हाला रोडगे खायचे असले तेव्हा वांग्याची भाजी आणि रोडगे बनवतो आम्ही. आणि आमचे बाबा मस्त बनवतात भाजी, तरीबाज बनवतात वांग्याची मस्त. बाबाची बनत आहे इकडे भाजी आणि एका साईडला बघा तिकडे रोडगे टाकायसाठी पेटून ठेवलेलं आहे त्यांनी. रोडगे दिले आता आरात टाकून आणि हे पहा काही थोड्या वेळानं झाले ते असे. आणि आता चालू आहेत आमच्या बाबाचे ते रोडगे बाहेर काढणं. तर रोडगे चांगले आता होऊन आले आहे. आता बस वांग्याच्या भाजीचा आणि रोडग्याचा बेतच बाकी राहिला. आणि जेवणाचाही मस्त टाईम झाला आता आमचा. जेवणालाही आम्हाला लेट झालं बनवायसाठी. हे बघा मस्त काढत आहेत, पहा किती मस्त झाले रोडगे. वांग्याची भाजी आणि रोडग्याचा बेत एकच नंबर लागते. तुम्ही खाल्ले नसतील तर करून बघा एक वेळा. पाहुण्याच्यासाठी ना आमच्यासाठी बघा पूर्ण 20 किलोचे रोडगे केलेले होते आम्ही. सगळे झाले आमचे रोडगे बनवून. आणि मस्त बघा इकडे आहे वांग्याची भाजी चालू. आली बाबाची वांग्याची भाजी आली आता शिजत. बघा किती मस्त झाली वांग्याची भाजी. चालू आहेत बाबाच्या काळ्या लावणं त्याच्यात चुलीमध्ये. भाजी शिजायची बाकी होती तर थोडी. भाजीला पाहूनच असं वाटत होतं की कधी जेवण करावं म्हणून.